हॅलो. आणि त्या मारुती उर्फ माझे मित्र लालूप्रसाद यादव, मी त्यांना टोपण नाव दिले. ते समरचना आपल्याला हिंदीमध्ये मराठीमध्ये ऐकवतील. या सर, आपण आपलं सरचं स्वागत. चार होते ना कोण आणे धन्यवाद अरुणजी वागचौरे सर. आज आपण पाहतोय संजयनगर च्या वतीने हे उज्ज्वलित नाईट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा चौथा दिवस. आणि या चौथ्या दिवसामध्ये आपण पाहतोय सामना सहा धाव झालेत. थोडंसं मी अंडरस्टँडिंग होते स्कोरवरनं. आणि हा शेवटचा चेंडू निर्धाव पंचांचा षटक संपल्याचा इशारातही पहिल्या सत्रामधून आपण पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये गमावतोय. धावपळ करते, धाव जोडले. सहा खांडीचा पाडा या संघावरून वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून दुसऱ्या षटक गोलंदाज अजय भगत. अजय भगत हा आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यास तयार. एका षटकाचा खेळ संपलाय. धावपळ कीर्ती आपण पाहतोय 6 धावा. मॉलाची विकेट मात्र धावपळ कीर्ती गमावले. एक मॉलाची विकेट बॅटिंग करणाऱ्या टीमने मध्ये गमावलेली आहे. अजय भगत पहिला चेंडू, तेज रफ्तार चेंडू, कधी पडला कधी विकेट किपरच्या हातामध्ये गेला. फलंदाजाला मात्र यावेळेस उजव्या बाहेर पंच संजय वाघमरे यांच्याकडून अवंतर इशारा येतोय. अवंतरच्या या धावेने आपण जर विचार केला त्यांच्याकडून अवंतर
इशारा येतोय. अवंतरीच्या या धावेने आपण जर विचार केला तर धावफलकीचे धावा जोडल्या जातात ते मात्र 7. आपण पाहतोय स्टेट ऑन द ग्राउंड हवाई फायर आणि मोठा फटका म्हणजे षटकारसाठी चेंडू सरळ जातोय सीमा पार षटकार. या षटकाने आपण धावफलक पाहिलं तर धावफलकाची धाव जोडल्या जात आहेत 13 धावा. 1.2 चेंडूचा खेळ आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ आपण पाहतोय. खूप उशिरा सामने चालू झालेत आणि त्यामध्ये जर आपले चेंडू जर बाहेर गेले आणि त्याची वाट पाहत राहिलो ना तर अजून उशीर होईल. शेवटचा चेंडू धावफलक 19 धावा. चला पंच सामना चालू ठेवा. पंचांना विनंती असेल की आपण खेळाडूंना ताकीद द्यायचे. इथे पंच नो तो इशारा. ओ यहाँ पर क्या कर बैठे गेंदबाज, डालना चाहते थे कुछ और कर बैठे कुछ और. यहाँ पर लोहा गर्म है, हथौड़ा मारना जरूरी, लेकिन वो हथौड़ा मार सकेंगे क्या बल्लेबाज, ये भी देखना जरूरी होगा. हालांकि हथौड़ा मारना जरूरी होगा. अगर इस गेंद पे छक्का या चौका है तो बढ़िया स्कोर जोड़ सकती है बल्लेबाजी करने वाली टीम. हंडीचा पाड़ा. ओहो जो कहा था क्या वो कर दिखा. लाजवाब शॉट. यहां पर टेस्ट को सलामी देते हुए स्ट्रोक देखा. बढ़िया धावफलकी आलेत. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा शतक. 6 वर्षीय टीम. गेंदबाज आकाश भगत. हा चेंडू हलक्या बॅटने केला. गोलंदाज स्वतः चेंडू हा चांगला झेल. इथे दुसरी विकेट गमावते. परिस्थिती झालाय. मी त्यांचे मनपूर्वक ऋणी आहे. तर विकेट गमावता येते. अंबरपाडा हंडीचा पाडा दुसरी. सहा वर्ष. सॉरी मित्रांनो, कसं मला ते स्कोरर सांगतात त्या हिशोबाने मी बोलतोय. सॉरी असेल. नवीन बॅटर अमित. 6 वर्ष. हा चेंडू पंच डॉट 1 रन. लेग बायची 1 रन येते. या 1 रनने आपण पाहिलं तर धावफलक 27. धावफलक जोडले. तर पहिल्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय 6 वर्षीय टीम हा बॅटिंग करत आहे. आकाश. हा कुटापाचा चेंडू बॅट फिरवली. चेंडू फेकून दिला. शॉर्ट लेग रिजन मध्ये चेंडू थांबणार नाही. चेंडू जाणार सीमा पार. या चेंडूवरती आपण पाहतोय शॉर्ट लेग रिजन मध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. 4 धावने आपण पाहिलं धावफलक तर धावा जोडल्या जातात 33 धावा. 2.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपतोय. यावेळेस रिव्हर्स अटॅक, परंतु थोडीशी मिसफिल्ड.
हा झेल होणे गरजेचं होता, कॅरी करणं गरजेचं होता, कारण क्षेत्ररक्षकाच्या अक्षरशः हाताला चाटून चेंडू पाठीमागे जातोय. तर जर धावा रोखायच्या असतील तर गोलंदाजाला साथ देणं हे गरजेचं क्षेत्ररक्षकाचं काम आहे. परंतु यहाँ पर थोड़ी सी मिस फील्ड देखने को मिली. ऐसी मिस फील्ड करना जरूरी नहीं, इसका भुगतना आपको भोगना पड़ेगा दोस्तों. ये भी क्षेत्ररक्षक ने ध्यान में लेना जरूरी है. अगली गेंद, ये ब्लॉक आउट, लेकिन यहाँ पर प्रोटेक्शन है, आसान सा कैच और बल्लेबाज होगा बाद. विकेट नंबर 3. मदत होती गमावतोय. 6 वर्षे संघाकडून फलंदाज अमित. बैक टू पवेलियन. प्रेस न्यू बल्लेबाज जरूर देख सकते हैं हम किस के अंदर. प्रेस आपको बल्ला घुमाना होगा. अगर हाई स्कोर लेना है तो बल्ला का मुंह खोलना होगा. प्रेसला जर धावफलक वाढवायचा असेल तर बॅटिंग चांगली करावी लागेल. चौकार षटकार मोठे फटके मारावे लागतील आणि हा मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू जातोय सीमा पार. हा येतो उत्तम दर्जाचा षटकार. षटक घेऊन येतोय गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू गोल्यांमध्ये चेंडू टाकला जातो, उचली घेतोय फलंदाजाला टाटा बाय बाय. सरळ यक्षेच्या हातात हा निर्धाव चेंडूची सांगता करतोय. असे निर्धाव चेंडू टाकावे लागतील जर आपल्याला कमी धावांवरती रोखायचं असेल समोरच्या टीमला. तर डॉट चेंडू हे टाकणं गोलंदाजाला गरजेचं आहे. इथे रिव्हर्स अटॅक, लगा तो आबादी नाही तो बर्बादी. शेवटचं षटक आहे. सरळ बॅटने जर खेळला असता तर निश्चितच चेंडू बॅटला कळवला झाला असता, सिंगल किंवा डबल तरी धावा आल्या असत्या. परंतु इथे मिस शॉट. इथे काय घडतंय, फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो परंतु चेंडू जाऊन सरळ एस्ट्यामध्ये आदळतोय. एस्ट्या उद्ध्वस्त आणि इथे विकेट क्रमांक गमावतोय. अक्षय बरोबर अप्रतिम षटक म्हणायला गेलं, कारण जो षटक आपण म्हणतो ना की हाणामारीचा असतो त्या षटकामधील 3 चेंडू अक्षरशः निर्धाव पाहायला मिळाला. 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूची विकेट आणि चौथ्या चेंडूची बघा पंच लेग बाय बॅट कट लेग बाय. ओके, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अक्षय या गोलंदाजाकडून. 4 चेंडू आतापर्यंत फेकतो, फक्त 1 आणि 1 धाव खर्च करतोय. धाव फलक जोडले जाते 39 धावा.
3 षटकाला 38 धावा त्या. बघ नी तिसऱ्या किती होत्या आणि हा चेंडू देखील नाही. पंचांचा षटक क्रमांक 4 संपला. इथे पहिली इनिंग संपते. पहिल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतो 6 वर्षीय टीम फलकेची धाव जोडते. 39 धावा. विचार केला गेला पहिला सत्र संपुष्टात आलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना सावरसाई संघाने धावा ठोकल्या. 39 धावा. खऱ्या अर्थानं विचार केला 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एका बाजूला खांडीचा भाड्या त्यांच्या विरोधात सावरसाई या दोन संघादरम्यान सामना रंगताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं विचार केला दरम्यान पहिलं सत्र संपुष्टात आलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावर 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो खांडीचा भाड्या संघाला. सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. खांडीचा भाड्या संघ सलामीची दोन्ही फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये प्राचारित करा. खऱ्या अर्थानं 40चा पाठलाग करायचा आहे तो खांडीचा भाड्या संघाला. एका बाजूला खांडीचा भाडा त्यांच्या विरोधात सावरसाई. काटेकी टक्कर. खऱ्या अर्थानं दोन्ही संघ मातबर संघात ही लढत पाहतोय. कोण जिंकणार हा सामना आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना हॅलो 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 मयूर वागचौरे आपण समालोचन कक्षाकडे या. यानंतरचे मॅच हॅलो हॅलो सलामीची जोडी खऱ्या अर्थानं दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी खांडीचा भाड्या संघाकडून प्राचारित केले. प्रदीप त्याच्या सोबत दीपक. सलामीची जोडी 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ही सलामीची जोडी 40 धावा अक्षरशः कुटायच्या आहेत त्या खांडीच्या भाड्या संघाला. सलामीची जोडी दाखल झाल्या आपण पाहतोय. एका बाजूला प्रदीप त्याच्या सोबत दीपकला पाहतोय. पुढची मॅच आयोजक. पुढची मॅच मयूर. पुढची मॅच स्ट्रायकिंग इनला पाहतोय दीपक. नो स्ट्रायकिंग इनला प्रतीक. सलामीची जोडी दाखल झाल्यानंतर सावरसाई संघाकडून गोलंदाजीसाठी बादल. पहिलं षटक मानेरीन पॉवर प्लेच्या षटक बदलताना पाहतोय. बादल बॅटिंग करत असताना आर्यन उर्फ बादल. आर्यन गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. दरम्यान बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून मोठमोठे फटके पाहिले. चौरे. पुढील मॅच स्ट्रायकिंग इनला दीपक. नो स्ट्रायकिंग इनला प्रतीक. सलामीची जोडी खांडीचा भाड्या संघाकडून 40 धावसंख्या खऱ्या अर्थानं जमवायचे. या धावा ठोकायचे विजय जिंकायचा असेल तर आर्यन पहिला चेंडू अगदी पहिला चेंडू घेऊन तयार. पहिला चेंडू बादची कडा. बॉल चाललाय फाईनल क्षेत्रामध्ये. बॉल फरार परंतु त्या ठिकाणी ऑफस्पीड थोडीशी खराब पाहतोय. बॉलला अडवला लगेच. इथून मात्र 2 धाबा. रनिंग विकेट म्हणावं लागेल. इथून 2 धाबा पूर्ण. स्वतःचा आणि संघाच्या दोन्ही धावसंख्येनं खाता ओपन केलाय. ते खऱ्या अर्थानं खांडीचा भाड्या संघाच्या दरम्यान सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. खांडीचा भाड्या संघाला फलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 धाबा त्या धाव फलकावरती खांडीच्या भाड्या संघाच्या. तर पुढील सामना लागणार आहे खंडाले विपक्ष कलोते मोकाशे. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल. हाफ ट्रॅकर बॉल होता. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटला थांबवला. बॉल चाललाय सरळ इष्टी रक्षकाच्या हातात. इथून पंचांनी रिव्यू पंच वन बाउन्स दिलं का. चला हा फलंदाजाचा ओके ठीक आहे. 1 बाउन्स
जाता मास्सा दरम्यान पहिला चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर दुसरा चेंडू खऱ्या अर्थानं निर्धाव फेकलाय. अक्षरशः दीपकला थांबवलं. दीपक या फलंदाजाला पाहतो स्ट्रायकिंग इनला. गोलंदाजीसाठी आर्यन या गोलंदाजाला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती त्यानं 2 धावा खर्च केल्या. अक्षरशः दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू अगदी ब्लॉकर रिझन मध्ये फेकला होता. अक्षरशः खोदून काढला या बॉलला. समोरच्या दिशेनं वाईडिश लॉंग ऑफ कडे हा बॉल अगदी ट्रॅव्हल्स झाला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी प्रियश होता सतरक्षकाच्या भूमिकेत. बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत एकेरी धाव. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले. एकच्या मदतीनं धावसंख्या बिनबाद 3. बिनबाद 3 धावा धावफलकावर. पुण्याची आर्यन तयार. अकोट डब्बाचा बॉल होता. बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ कडे. सतरक्षक प्रियश बॉल उचलणार फेकणार. एकच धाव थांबवलाय. दीपकनं पाहिलं तर खऱ्या अर्थानं अक्षरशः या बॉलला उचलणार फेकणार तत्पर्यंत ही एकच धाव दीपकनं थांबवला. प्रतीकला नो स्ट्रायकिंग एंड वरती. प्रतीक अगदी वेगानं पोहोचला. एकच धाव. प्रदीप माफी असावी. प्रदीप 4 धावा धावफलकावर. सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय. खऱ्या अर्थानं विचार केला तर पहिलं षटक जसं प्राचारित केला त्या आर्यन गोलंदाजाला साजेशी कामगिरी करताना पाहतोय. आर्यन या गोलंदाजाला सुरेख गोलंदाज पहिला तर आर्यन. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना पुन्हा तयार झालाय आर्यन. अगदी हा फटका मिड ऑफचा डोक्यावरून बॉल झालाय. अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल फरार. या फर्स्ट राऊंडचा तिसरा सामना होणार आहे. कर्नाटक पक्ष कलोते मोकाशी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टेचकडे संपर्क साधा नाणेफेकसाठी. सामना संपायच्या अगोदर जो संघ उपलब्ध नसेल अनुवाक्तवरे सर नसेल त्याला 2 रनाची पेनल्टी. हे देखील जाणून घ्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना. का निलेश जाता मासा दरम्यान खऱ्या अर्थानं पहिल्या षटकालाही संपुष्टात. पंचांनी इशारा केलाय. खऱ्या अर्थानं पंचांचा ग्रीन सिग्नल आला. पहिलं षटक संपुष्टात आलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद. धावफलकावरती धावा 8 धावा त्या खांडीच्या बाळे संघाच्या. पहिलं षटक अक्षरशः वेगानं गोलंदाजी केली. ते आर्यनना एक चौकार देखील आला. खऱ्या अर्थानं विचार केला तर दीपकच्या बॅटमधून धावसंख्या जाऊन पोहोचले खांडीच्या बाळे संघाची. बिनबाद 8. एका बाजूला खांडीचा बाडा त्यांचा विरोधात आपण पाहतोय. अगदी त्यांना फाईट करणारा संघ सावरसई या 2 संघाला खेळताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. निलेश पहिल्या षटकामध्ये जे हनुमानीचं षटक मानलं जातं 38चं त्याच्यामध्ये 8 धावा आलेत. परंतु जोमेची बात जर आपण पाहिली तर जी सलामीची जोडी गेले खांडीच्या पाड्याकडून ही अजूनही तैनात आहे खेळपट्टीवरती. म्हणजेच खेळाडूंना आशा असणार की जोपर्यंत आमचे 2 खेळाडू आहेत सलामीला गेलेले तोपर्यंत आम्ही सामना 100% जिंकू शकता. चला खंडाला आणि कळवते राहते या संघाच्या कारणानं मी विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी या पुढील आपला सामना रंगणार आहे. फर्स्ट राऊंड मधील तिसरा सामना असणार आहे. चौरे ओके. जाता मास्सा दरम्यान खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटक खतवण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती प्रियश या गोलंदाजाला प्राचारित केलंय. ते सावरसई या संघानं. संतोषजी वाघमारे नागोटणा यांचं इथे आगमन झालंय. यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती या. आपला सन्मान करण्यात येईल. विनंती असेल आपणास. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रियश या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती खऱ्या अर्थानं पहिला चेंडू अगदी स्वतःचा फालोतूर मध्ये अडवलाय बॉलला. प्रियश या गोलंदाजांना 2 मिनिटं थांबवतो. संतोषजी वाघमारे यांचं इथे आगमन झालं. यांचं
मोठा फटका बॉल सोडलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. संतजी वाघमणे यांचं इथे आगमन झाले आणि त्यांचा निश्चितच सन्मान आपण पाहतोय. ह्या टुर्नामेंटचे आयोजक स्वतः अरुणजी वाघजवरे मानाची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन यांचा सन्मान इथे करतायत. खंडाला संघ आणि कलोते रेते या दोन संघाच्या करणाराच आम्ही विनंती करतो की आपण हा सामना संपण्याच्या अगोदर इथे नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचे. सामना संपायच्या अगोदर ज्या संघाचा करणार नसेल तर त्याला पॅनलिस्ट केलं जाईल असा आयोजकांकडून आम्हाला कळवण्यात येतोय. निलेश चला बॉलची पूर्तता करा. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये पूर्तता करा. आयोजक बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. जातो मास्ता दरम्यान कार्यार्थानं प्रियेश याच्यावरती चढवलेला प्रदीप या फलंदाजांना आक्रमण. चला कलोते मोकाशी आणि खंडाला या दोन संघादरम्यान यानंतरची लढत होईल. टॉस करण्यासाठी या कलोते मोकाशी त्यांच्या विरोधात खंडाला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी लवकरात लवकर या समालोचन कक्षाकडे आपला टॉस केला जाईल. रिव्हर्स अटॅम्प दुधारी तलवार चालवली. बॉल सोडलाय अगदी पाहिला तर कबसा डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. बॉल फरार. या धाबा मिळते 4. टॉस झाला. खंडाला टॉचून प्रथम क्षेत्ररक्षण फील्ड तयार राहायचे दोन्ही टीमने या सामना संपल्यानंतर. मासा दरम्यान प्रियेश वरती आक्रमण केलंय प्रदीप. त्याच्यासोबत दीपकला नो स्ट्रायकिंग एंड वरती उभा केलाय खऱ्या अर्थानं प्रदीपनं. या षटकात हाणामारी करताना पाहतोय. तोडफोड फलंदाजी करावी लागेल. 40चा बाटला करत असताना आतापर्यंत धावफलकावरती धावा 18. बिनगडी बाद 18 धावा धावफलकावरती. तिथं दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना प्रियेशच्या गोलंदाजाला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. खऱ्या अर्थानं थोडस रनअप मध्ये फेरबदल झाला. तो स्वतःला थांबवला प्रियेशना. या षटकात एक षटकार एक चौकार हे दोन मोठे फटके पाहिले जरूर. इथून पाहिलं गेला पंच आमच्या दिशेने बोलतात. हे व्हाईट बॉल आहे. अवंतर धाव मिळेल. अवंतरच्या साह्यानं धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढत असताना धावून पोहोचले. बिनगडी बाद 19 धावा. धाव फलकावर दुसरा षटक जिथं प्रगतीपथावरती चालू असताना प्रियेश या गोलंदाजाला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. इथून बादचे अक्षरच्या कडा होती परंतु इथून नाकारल्या. व्हाईट बॉल अवंतर धाव. लागोपाठचा दुसरा स्वेर चेंडू प्रियेशच्या माध्यमातून थोडस खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. थोडं खराब गोलंदाजी करताना पाहतोय प्रियेशच्या गोलंदाजाला. हे दुसरं षटक आहे. या दुसऱ्या षटकात हाणामारी करताना पाहतोय प्रदीप या फलंदाजाला. गोलंदाज प्रियेश पुन्हा तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. थर्ड इयरच्या आतमध्ये पाठीमागे अक्षरशः पाहिलं गेलं. गली बाउंड्री रिजन मध्ये झेल टिपल्या. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का खांडीचा बड संघाला प्रदीपच्या स्वरूपात. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आकाशला पाहतोय. इथून मात्र खऱ्या अर्थानं ही सलामीची जोडी आता खऱ्या अर्थानं इथून फोडली जाते. गोलंदाज प्रियेशच्या माध्यमातून पहिलं यश पहिला गडी इथून बाद करण्यात यश आलाय ते प्रियेश या गोलंदाजाला. तर निश्चित निलेश आपण जे
पाहत होतो की विकेटची तलाश मध्ये जी 6 वर्ष टीम होती ती विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी झाला प्रेस. भले त्याने 11 धावा खर्च केल्या. अडवा बॅटनं मिड विकेटला हा फटका पाहतोय अलोदी गारपीट, परंतु त्या ठिकाणी आर्यन उपस्थित शतरक्षकाचा भूमिकेत. बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत फेकी थोडीशी खराब, लगेच दुहेरी धाव. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केला. या 2 धावा 2च्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढत असताना जाऊन पोहोचले. धाव फलक 1/22. 1/22 धावा धाव फलकावर. दुसरा षटक प्रियेशा गोलंदाजाला प्राचारित केल्यानंतर थोडंसं खराब हे षटक हातदलताना पाहतोय प्रियेशा गोलंदाजाला. अलंदी कार्पेट बॉल सरळ पोहोचलाय तो समोरच्या दिशेनं. त्या ठिकाणी शतरक्षक बॉल उचलणार फेकणार. इथून एकच धाव. षटक क्रमांक 2 संपुष्टाचा. खऱ्या अर्थानं इथून पाहिलं गेलं तर निर्णय आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेतून. इथून दुसऱ्या षटकाला संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 1/23 धावा. 1/23 धावा धाव फलकावरती. 2 षटकांचा खेळ उर्वरित खऱ्या अर्थानं अजूनही शिल्लक. 2 षटकात अवघ्या धावा ठोकल्या त्या खांडीचा बड्या संघानं. 40चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 23 धावा. 23 धावा धाव फलकावर. एक फलंदाज जरूर बाद झालाय तो खांडीचा बड्या संघाचा. जसं तसं कामगिरी करताना पाहिलं प्रदीपला दुसऱ्या षटकात बाद केल्यानंतर. आतापर्यंत 23 धावा त्या खांडीचा बड्या संघाच्या आपण पाहतोय. बॉलर कोण आहे? वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. संदीप गोलंदाजी मार्कवरती संदीपला पाहतोय 3रं षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक संदीप गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग इनला आकाश. नो स्ट्रायकिंग इनला दीपक. दीपक सारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्थग धरून उभा आहे. तो मैदानाच्या आतमध्ये दीपक हा फलंदाज. 12 चेंडू 17ची गरज आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू 3ऱ्या षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बाट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. बॉल चाललाय तो सरळ यष्टी रक्षकाचा हातात जाऊन हा बॉल विसवलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाजीसाठी आल्यानंतर पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. प्रत्येक डॉट चेंडूवरती खऱ्या अर्थानं दडपण येईल ते खांडीचा बड्या संघावरती. दुसरा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल चाललाय कवचला. एक्स्ट्रा कव्हर कडे शतरक्षक बॉल उचलणार फेकणार. तत्पर्यंत एकच धाव दीपकनं थांबवलाय. एकच धाव. 1च्या मदतीनं धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचले 1/24 धावा धाव फलकावरती पाहतोय त्या खांडीचा बड्या संघाच्या. 24 धावा आतापर्यंत धाव फलकावर. गोलंदाज संदीप तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बसला. एक्स्ट्रा कव्हर करे शतरक्षक जे जमिनीला दान झाल्या. लगेच 2 धावा. ही झेल टिपणं गरजेचं होतं. दीपक सारख्या फलंदाजाला असे संधी देणं खऱ्या अर्थानं या संधीचं सोनं करणार का दीपक? शेवटच्या षटकापर्यंत जर का थांबला तर हा सामना खऱ्या अर्थानं खांडीच्या बड्या संघाला विजय करून देण्याच्या ही ताकद ती दीपक या फलंदाजाच्या मनगटातली ताकद दाखवावी लागेल ती सावरसाई संघाला. धाव फलकावरती धावा 26 धावा धाव फलकावरती पाहतोय. 26 धावा. अजून 14 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. दरम्यान पाहिलं गेलं तर खांडीचा बड्या संघाला अजून 14 धावा करायच्या त्या विजयासाठी. दीपक स्ट्रायकिंग इनला गोलंदाजीसाठी सामोरा गोलंदाज पाहतोय. संदीप या गोलंदाजाला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 3रं षटक मार्गस्थ असताना पुढे सरसावून अगदी स्टेप आउट होऊन खेळलेला फटका लॉंग ऑन कडे शतरक्षक बॉल उचलणार फेकणार. विशाल होता त्या ठिकाणी शतरक्षकाच्या भूमिकेत. त्यानं हा बॉल उचलला अगदी फेकला. तत्पर्यंत एकच धाव. 1च्या मदतीनं धावसंख्येत भर. धावसंख्या 27 धावा धाव फलकावरती पाहतोय. अजून 13 धावा खऱ्या अर्थानं करायच्यात. मोठा फटका खऱ्या अर्थानं फटका फसलाय की काय? बॉल चाललाय तो सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट षटकार.
बॉल इथून षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 33 अंकावरती. 33 धावा फलकावरती पाहतोय. हे दुसरं सत्र जिथं मैदानाचा आतमध्ये 40चा पाठलाग करत असताना खांडीचा पाडा संघाला आपण पाहतोय फलंदाजीसाठी आतापर्यंत एक फलंदाज जरूर बाद झालाय. तो खांडीचा पाडा संघाचा आकाश ताजासोबत दीपक या 2 फलंदाजाला आता हा सामना फिनिश करावा लागेल. हा सामना जिंकावा लागेल. एका बाजूला पाहिलं गेलं तर ठाणे जिल्ह्यातील हा खांडीचा पाडा संघाला पाहतोय. दुसऱ्या बाजूला रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील सावरसाई संघाला आपण पाहतोय. शहापूर खांडीचा पाडा शहापूर विभाग अक्षरशः गाजवलाय खांडीचा पाडा संघानं. गोलंदाजीसाठी विशाल शेवटचा षटक गोलंदाजीसाठी टीमचा कर्णधार आहे विशाल. त्यानं स्वतःवरती जबाबदारी घेतली. 6 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीसाठी विशाल आलाय. विशाल गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. खऱ्या अर्थानं 6 चेंडू त्याला 7 धावा रोखायच्या आहेत. या 7 धावा त्याला रोखायच्या आहेत विजयासाठी. जर विजय जिंकायचा असेल ना सावरसाई संघाला तर या 7 धावा रोखायच्या आहेत. स्ट्रायकिंग इनला सलामीचा जो बॅटर होता अजूनही मैदानाच्या आतमध्ये दीपक त्याच्या बॅटमधून हा फटका लॉंग ऑफला. त्या ठिकाणी प्रियश बॉल उचलणार फेकणार. इथून एकच धाव 1सा मदतीनं धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 34 अंकावर. 34 धाव फलकावरती पाहतोय. जिथं विशाल आलाय गोलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवरती त्यानं एकेरी धाव खर्च केली. एकेरीनं काही बिघडणार नाहीये. एखादा मोठा फटका आला ना तर खऱ्या अर्थानं मॅचला फिनिश करू शकतो खांडीच्या पाडा संघाचा आकाश. स्ट्रायकिंग इनला मोठा फटका आलाय आलाय आलाय. बॉल चाललाय तो सीमारेषेच्या बाहेर. माइटी हिट हा विजयी षटकार. ते सावरसाई संघाला दोन्ही संघांना शेवटच्या क्षणापर्यंत अगदी चांगला खेळ दाखवला. दोन्ही संघाच्या हार्दिक अभिनंदन.